विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आता पुजारी सांगत आहेत। विठ्ठलाच्या खाली जी भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे ती वीट आहे। त्या विटेवर उलट कमल चिन्ह आहे। विठ्ठलाचे दोन्ही पाऊल ही समचरण आहेत। त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती। तिचं गर्भधारण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे। देवानी गोकुळात वापरलेली काठी आहे। कमरेला करदोडा आहे। देवाच्या डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमळ आहे। या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिक स्थान आहे। डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माची जागा आहे। भृगु लांछन आहे। गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे। कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे। हरिहरा नाही विध, एका वेलांटीचा फरक। शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही। हरी आणि हर हा एकच आहे। अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे।